नाही महाराज, कधी नेईल हे सांगता येतं का? तुम्ही म्हटलं तेव्हा थोडा वेळ थांबणारे माझ्या आईला आताच म्हणू नको, थोडा वेळानं नाही तरी भगवंत थांबतो का? नाही महाराज, आपलं त्या ठिकाणी काहीच चालत नाही. हेच महाराज अभंगाच्या प्रथम देवा जिच्या मना भगवंताने ठरलं आज ह्या दादांना न्यायचंय. आपण म्हणलं भगवंता नको रे नेऊ, नको ना नेऊ, तर आपलं भगवंत ऐकत नाही महाराज. त्या ठिकाणी भगवंताच्या मनात यायला उशीर आहे. कारण भगवंताने ठरवलं आज ह्यांना न्यायचंय, पण आपण जायला तयार होतो का? नाही महाराज. कोणाला वाटतं मला घेऊ, भगवंतांना वाटतं का? नाही वाटत महाराज. प्रत्येक मरणाला भीतो, बरोबर ना? तुम्ही मरणाला भीतो, सगळे मरणाला भितात महाराज. किती मरणाला भितात, पण कोण कोण म्हणत असेल ताई आम्ही मरणाला भीत नाही, आम्हाला मरण आलं तरी आम्ही भीत नाही असं म्हणतात. बघा काय झालं, एके ठिकाणी एक मनुष्य संसाराला फार कंटाळला, फार संसाराला कंटाळा. म्हटलं आता मला जीवनच जगायचं नाही. त्यांना हातामध्ये जेवणाचा डबा घेतला आणि रेल्वेच्या रुळावरती जाऊन बसला. एक माणूस आला, म्हटला अहो काहीतरी रेल्वे येईल, तुम्हाला दुखापत होईल, इथे कसं बसला तुम्ही, उठा ना. त्याला सांगितलं महाराज पण हा म्हटला अहो मी प्राणच त्याग करायला आलेला आहे, कारण मी माझ्या संसाराला फार कंटाळा आहे. त्यानं सांगितलं बघ तुम्ही ते मरायला आलात ना, तो हा जेवणाचा डबा कशाला आणला? त्यानं सांगितलं अहो रेल्वे जर कॅन्सल झाली, रेल्वे जर आलीच नाही तर मी काय करू, उपाशी राहू का? आला होता कशाला महाराज, मरायला. आणि काय जेवणात, बरोबर ना? कोणाला वाटत नाही मरावं. तुम्ही म्हणता पुरुष मंडळी सांगतो, महिलांचं सांगू का? एक महिला आपल्या पतीच्या त्रासाला फार कंटाळी, म्हटली आता मी ही मरणार. आता सगळेजण रात्री झोपी गेली की मी ही मरायला जाणार असं म्हटल्यानंतर तिनं काय केलं महाराज, रात्री सगळे झोपी गेले, हातामध्ये लाईटीचा कंदील घेतला आणि निघाली कुठं, मरायला. एक बाई म्हटली अगं इतक्या रात्री कुठं जाते? तिनं सांगितलं अगं मी मरायला जाते. ती म्हटली मग हातामध्ये कंदील कशाला? ती म्हटली वाटेत जरी तुकाटा दिसला तर जात होती कशाला महाराज, मरायला जात होती. तुम्ही आम्ही मरणाला भेटतो साहजिक आहे, पण संत महात्मे हे मरणाला कधीच देत नाही. संत महात्म्यांकडे जर मरण आलं तर संत महात्मे एवढंच म्हणतात, मरण मरमी गे
खूप गोड प्रमाण दिलं. मरण माझे मरुनी गेले, मज केले अमर. संत महात्म्य मरणाला कधीच भेट नाही. बघा आपण तरी मरणाला का बरं भूलतो हो? भगवान तर नेणार आहे, प्रत्येकाला नेणार आहे, बरोबर, हे तर सत्य आहे. पण तुम्ही तर का बरं मरणाला भ्यायचं नाही. मरणाला अजिबात भ्यायचं नाही. फक्त जीवनामध्ये आल्याच्या नंतर जोपर्यंत भगवंताने जीवन दिले तोपर्यंत त्याचं नामस्मरण करायचं, त्याचं नामचिंतन करायचं आणि जेवढं चांगलं कर्म करता येईल तेवढं चांगलं कर्म करायचं म्हणतात. कारण जसं आपण कर्म केलंय तसंच आपल्याला भगवंत फळ देतो. बघा तुम्हाला सांगू का, एके ठिकाणी एक पंढरपूरला बस निघाली. पंढरपूरला बस जात होती. पंढरपूरला बस जात असताना काय झालं, फार लांबचा प्रवास होता. एके ठिकाणी विश्रांतीसाठी थांबली आणि त्या बस मधून एक गृहस्थ खाली उतरला आणि उतरल्यानंतर त्याला पेपर विकणारा मुलगा दिसला. काय पेपर विकणारा मुलगा दिसला. पेपर विकणाऱ्या मुलाजवळ तो माणूस गेला आणि म्हटला, हे बघ बाळा, किती रुपयाला हा पेपर आहे? किती रुपयाला पेपर आहे? ह्यानं सांगितलं, दादा 70 पैशाला पेपर आहे. तिला 70 पैशाला पेपर आहे. यानं काय केलं, महाराज 50 पैसे खोटे आणि 20 पैसे खडे दिले. कारण बस जात होती, गडबडीत ह्यानं पैसे मुद्दाम खोटे दिले पण त्यानं मोजले नाही. ह्यानं पेपर गडबडीत काढून दिला. हा गाडीमध्ये चलला, गाडी चालू झाली, बस जाऊ लागली. परंतु बस मध्ये चलल्यापासून हा नुसता हसतच होता. म्हटले बसमध्ये, अरे बाबा तुला येडबीड लागलं काय, का बरं तू हसतो? त्यानं म्हटलं, हो काका तसं नाही, मी तुमच्याकडे बघून हसत नाही, तुम्हाला पाहून हसत नाहीये. कारण मी त्या मुलाला फसवलं. काय केलंय? मुलाला फसवलं. काय केलं म्हटले, यांनी सांगितलं, हे बघा मी त्या मुलाला 50 पैसे खोटेच दिले आणि 20 पैसे खरे देऊन पेपर आणला. पेपर आणला. ह्यानं सांगितलं, बरं बाबा असं केलं ना, पेपर तरी दाखव. महाराज पेपरही पाहिला तर पेपर पण कसा होता, खोटाच होता. ह्यानं गडबडीत काढून दिला पण पेपर कसा निघाला, खोटाच निघाला. आधीच जुना कुठला निघाला. म्हणजे तसंच आपण जीवनामध्ये आल्याच्या नंतर जसं कर्म केलंय तसंच आपल्याला फेडावं लागतं. कारण महाराज म्हणतात, आगा कर्मी जे उरावे तेथे सुख दुःखी फळा यावे आणि तया ते भोगा यावे देहाय का. काय जसं कर्म केलंय तसंच आपल्याला ते फेडावं लागतं, तसंच आपल्याला ते भोगावं लागतं. म्हणून कर्म चांगलं करा विठ्ठल. बघा, कारण हरिश्चंद्र राजा होता, इतका श्रीमंत राजा होता, पण त्याला त्याच्या कर्मानं काय करावं लागलं, साक्षात डोंबाच्या घरी पाणी वाहावं लागलं. हेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात.